प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी कडे आपण वळूया. तर राशी भोसले यांना पुन्हा एकदा मी आमंत्रित करते. आता मी निशा काकी यांना बोलवते. 16 बाप्पाचा लाडकी काकी निशा काकी. निशा काकी एक गमतीशीर व्यक्ती आहे. त्या आम्हाला चमचमीत पदार्थ बनवून देतात व सर्वांना जुळवून घेतात. निशा काकी सुंदर रांगोळी देखील काढतात. त्या आम्हाला साडी नेसवून देण्यापासून मेकअप करेपर्यंत आमची सर्व मदत करतात. त्या आमच्या खूप लाड करतात व नेहमी आमच्या लाडक्या काकी राहतील. वी लव्ह यू निशा काकी. आता मी लाडकी काकी म्हणून बोलते आहे सारिका काकी. सारिका काकींचा स्वभाव खूपच गोड आहे. आम्हाला तर खूप नवीन जागेवर फिरायला नेतात आणि खूप इनोव्हेटिव्ह पदार्थ खायला देतात. त्या आमच्या सोबत खूप मजा मस्ती करतात आणि आमच्या सोबत खूप फ्रेंडली वागतात. जे कुठल्याच काकीने केले नाही तितक्या आठवणी सारिका काकींनी बनवल्या. त्या आम्हाला सगळ्यात सपोर्ट करतात आणि खूप छान इमोशनल सपोर्ट सुद्धा देतात. त्या आम्हाला खूप रिलिजियस स्टोरीज सांगतात. वी लव्ह यू निशा काकी सारिका काकी. लाडकी काकी सुप्रिया काकी. सुप्रिया काकी खूप प्रेमळ आणि कष्टाळू व्यक्ती आहे. तुम्हीच आम्हाला छान जेवण बनवायला शिकवलं. तुमच्या किचनची तर आमच्या छान आठवणी आहे. कामात आणि मजा मस्ती करण्यात तुम्हीच आमचं सपोर्ट सिस्टीम आहात. कविता आजी आणि तुमचा तर रोहन वेगळाच आहे. 5 तासांचा सुप्रिया काकींचं कपाट तर आम्हाला आपल्या कपाटासारखं. वी लव्ह यू. अरे उद्धू काकाची बायको लाडकी काकी प्रणाली काकी. प्रणाली काकी खूप चांगली आहे. आमच्यावर खूप प्रेम करते. त्यांना साफसफाई करायला खूप आवडते. त्या खूप शिस्तप्रिय आहेत. त्यांना भूतांची भीती वाटत नाही. प्रेम करते आणि आम्हाला त्यांची केस खूप आवडतात. त्या खूप मेहनती आहेत व त्यांना कामात त्या 100% देतात. त्या खूप कष्टाळू आहेत व नेहमी आमच्या फेवरेट काकी आहेत आणि खूप आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू. वी लव्ह यू काकी. पण पुढे वळूया. आता खूप झाले परफॉर्मन्सेस आणि या सोहळ्यात थोडं स्पाइस ऍड करायला आपण गेम्स खेळणार आहोत. त्यासाठी मी ऋषी भोसले यांना स्टेजवर आमंत्रित करते. आता आपण गेम खेळणार. कपल्स गेम. पहिलं नाव आहे प्रणाली काकी. मम्मी निशा भोसले. सुवर्णा काकी. निलेश काका. उदय काका. संजय काका. संतोष काका. सरिडे. 7 फेब्रुवारी 2010. 25 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारी. 28 मे 2005. बरोबर. पहिलं सॉरी कोण बोललं भांडण झाल्यावर? सॉरी बोलून कंटाळा आला. ती पण चालत नाही. अरे घराचा हेड कोण आहे? फायनान्शियली का? एनिव्हर्सरी डे 12/2/1994.
लग्नानंतर पहिलं कोण सॉरी बोललं? लग्नानंतर पहिलं कोण सॉरी बोललं? भांडण झाल्यावर मी करतो. फेवरेट डिश मम्मीची. भाजी जास्त भाज्या खायच्या. उद्या का हा तिकडची डिश. बायकोची फेवरेट डिश. मला दाखवत नाही. मिसळ पाव. नवऱ्याची फेवरेट डिश. नवऱ्याची फेवरेट डिश. नवरीची फेवरेट डिश. बायकोची फेवरेट डिश. हा चिकन चिकन. नवऱ्याची पहिली डिश. चिकन. बायकोची फेवरेट डिश. फेवरेट जागा. फिरायची. आणि कुठला गेलो की सिमला कुलू म्हणाली. एक नंबर घरात आपल्या जवळ गणपती एवढंच नाही. बरोबर आहे. झाले गेम झाला संपला. सगळ्या बायकांना एवढी विनंती आहे, तुमच्या नवऱ्यांनी चुकीचा आन्सर दिल्यावर त्यांना घरी जाऊन चोपू नका. तुमच्या बायकोचा फेवरेट फ्लेवर कुठला आहे आईस्क्रीम? अरे बापरे. बटरस्कॉच. बटरस्कॉच. तुमच्या नवऱ्यावर बरोबर आहे का? आईस्क्रीमचा फ्लेवर. बरोबर आहे. बरोबर आहे. चॉकलेट. खर्चाची गरज. कुल्फी कुल्फी. आता दुसरा प्रश्न. आपल्या बायकोचा आवडता टीव्ही शो कुठला? बरोबर आहे. तुमच्या नवऱ्याचा फेवरेट टीव्ही शो कुठला? सांगायला कारण तर तसं टीव्ही बघायलाच आवडत नाही. वेळच नसतो. वेळच मिळत नाही पण राशी भविष्य हा शो त्यांना खूप आवडतो. बरोबर आहे. बरोबर. तुमच्या नवऱ्याचा फेवरेट टीव्ही शो कुठला? एनी टाइम न्यूज. तुमच्या बायकोचा बोलतच नाही. तुमच्या नवऱ्याचा फेवरेट न्यूज. बरोबर आहे. आता सध्या गाजलेला जो प्रोग्राम आहे बिग बॉस. तुमच्या बायकोचा फेवरेट शो बिग बॉस. माझा फेवरेट शो कुठला? आता तिसरा प्रश्न आहे.
अशी कुठली जागा आहे तिथे तुम्हाला जास्त ट्रॅव्हल करायला जायला आवडतं? माहेर गावाला असा कुठला परफेक्ट शॉट आहे डेट साठी? काय म्हणजे समजत नाही डेस्टिनेशन बरोबर आहे. एकदाच ग्रुप तिसरं कुठलं असेल तर सांगा. सांगून टाक पुढे आता गेल्यावर तुम्हाला कुठला क्रेडिट वाटतो तो सांगा जायला. गोवाला वाटतं तिला. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी डिनर केलेला त्या वेदांत हॉटेल फिरायला जायला कुठली जागा माहेर तुमचं मध्य तुमचं मत यायचंय. तुम्हाला कुठली आवडते? मालवण. तुम्हाला? आम्हाला रत्नागिरी. तुम्हाला? हॉटेल आमंत्रण. मला हॉटेल वाघा स्टेट मध्ये आहे रत्नागिरी म्हणून, तिकडे जायला जेवायला खूप आवडतं. खेड मधला वडापाव. आपलं किचन सांग. आपले किचन. एक अशी मूवी सांगा ती तुम्हाला सोबत बघायला आवडते. अरे बापरे. 3 Idiots. तुम्हाला? तुम्हाला कुठला पिक्चर सोबत बघायला आवडतं? कुठला पिक्चर सोबत बघायला आवडेल? कुठला पिक्चर सोबत बघायला आवडेल? चांदनी. अरे पहिला लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच तो पिक्चर एकत्र पाहिला. आणि तुम्हाला? तुम्हाला? आता रिसेंटली रिलीज झालेला स्त्री. ओके. तुम्हाला? एक दुचे केले. तुमच्या पार्टनरचा फेवरेट प्राणी कुठला? अरे बापरे. मांजर. बरोबर आहे. आता तुम्ही यांचं सांगा. बरोबर आहे. यांचा फेवरेट प्राणी कुठला? बरोबर आहे. आणि यांचा? मांजर. यांचा फेवरेट प्राणी कुठला? त्यांना प्राणीच आवडत नाही. बरोबर आहे. यांचा फेवरेट प्राणी कुठला? त्या ऍक्च्युली ठाणे महानगरपालिकेमध्ये प्राणी संग्रहालयात काम करतात, त्याच्यामुळे सगळेच प्राणी. माझा फेवरेट प्राणी कुठला? बरोबर आहे. प्रेमा आजींचा फेवरेट प्राणी कुठला? मांजर. बरोबर आहे. इथेच आपले प्रश्न संपलेले आहेत. प्राइज डिस्ट्रीब्युशन लास्टला होणार. थँक्यू. साठी येत आहे रुद्रा भोसले. रुद्रा भोसले यांनी स्टेजवर यावे.
धरती हे अंबर तुझे गुण गाते, हे तारे हे वारे तुझे नाम घेते, धरती हे अंबर तुझे गुण गाते, हे तारे हे वारे तुझे नाम घेते, विश्वाचा पालक विनायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता, विश्वाचा पालक विनायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. छन 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 झनावे झिमचा